मी काय म्हणत आहे चालत नको मी हे नरड दाबलंय पोलिसांनी नरड. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पोलिसांनी गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला, पण रविराज साबळे पाटील यांनी थेट पोलिसांना सुनावलं. या व्हिडिओमध्ये पोलीस आणि रविराज साबळे पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं दिसत आहे. पण हा प्रकार नेमका कशामुळे घडला, चला जाणून घेऊया. दिल्लीतील जंतर मंतर इथे नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि विविध संघटनांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलकांची मागणी एकच, नीट पेपर फुटीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या. मात्र आंदोलन अधिक तीव्र होत असताना पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असून अनेक शहरांमध्ये सरकारच्या भूमिकेविरोधात निदर्शनं सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर रविराज साबळे पाटील यांनीही आंदोलन केलं. दरम्यान पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीनं पोलिसांच्या वाहनात बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र रविराज साबळे पाटील यांनी त्याला तीव्र विरोध केला. यावेळी पोलीस आणि त्यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. डोक्याला हात लावताय माझ्या. मी कसं नाही करताय. तुम्ही बाजूला सर. कानगुडे साहेब मी तुमचा माणूस मागणं मला ओढतोय. माझ्या कमरेला स्लिपचा त्रास आहे. मग मी काय म्हणत आहे तुम्हाला, थांबा. मी काय म्हणत आहे, मी काय म्हणत मी ऐकत नाही. पोलिसांची गळचेपी बघा कोणत्या पद्धतीमध्ये चालू आहे. हे नरड दाबलंय पोलिसांनी. नरड दाबलंय, मारून टाकते मला आता. दरम्यान या घटनेनंतर समर्थकांकडून सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय, कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.